आज मनसेच्या सर्वच नगरसेवकांची जी ती नोंदणी आणि गटनेत्याची नोंदणी करण्यात आलेली गट नोंदण्यात आलेला काय भाव नाही, आता गट नोंदणी होतेच आहे. गट नोंदणी झाली की आम्ही आमच्या मार्गाला लागू. सगळ्यात महत्वाचं म्हणजे की 29 महानगरपालिकेच्या आरक्षणाची सोडत आज जाहीर झालेली आहे. मुंबई, ठाणे, कल्याण, डोंबिवली याचे जे ते आरक्षण समोर आलेले आहेत हे तुम्ही पाहिलेत का? त्याच्यावर तुमची प्रतिक्रिया काय? पहिली गोष्ट एक लक्षात घ्या, मुंबई महानगरपालिकेचं आरक्षण जे आहे ते मागच्या वेळेला ओपन मध्ये होतं आणि त्याला किशोरीताई पेडणेकर या महापौर झाल्या. यावेळेला ओपनचं आरक्षण टाकलंच नाही पाहिजे होतं. यावेळेला ओबीसी किंवा एसटीचं आरक्षण टाकलं पाहिजे होतं. तुम्ही जो नियम दाखवताय आम्हाला की 3 ओबीसीचे पाहिजे होते म्हणून, तो जर नियम तुमचा दाखवता असेल तर तुम्ही एसटीचे पाहिजे म्हणून एसटीचे 3चा नियम तुम्ही दाखवता, तर मुळात आरक्षण तुम्ही 2चं टाकलं. आता 2चं टाकलं तर 3चा नियम लागूच होत नाही, मग तुम्ही 3चं आरक्षण टाकलं पाहिजे होतं. आणि मागच्या वेळेला जर ओपनचं होतं तर ह्या वेळेला चक्राकार पद्धतीने तुम्हाला ओबीसीचं आणि एसटीचं आरक्षण टाकलं पाहिजे होतं. आणि दोन ही जगलरी केलेली आहे. तुमच्याकडं एसटीचा उमेदवार नसल्यामुळे केलेली जगलरी आहे आणि ती जगलरी ही लोकांच्या लक्षात आणून देणं नियमाप्रमाणे हे आमचं कर्तव्य आहे. म्हणून लोकांची किती फसवणूक करणार, कारण तुमच्याकडे एसटीचा उमेदवार नाही. ठाकरे सेनेने घेतलेला अत्यंत योग्य असा तो आक्षेप आहे आणि त्याच्याबद्दल माझं त्याबद्दल त्या जे काही जगलेरी केले त्याच्यावरती ऑब्जेक्शन. या संदर्भात बातम्या सुद्धा करण्यात आल्या होत्या की जुन्या चक्राकार पद्धतीने जर आरक्षण मांडलं गेलं तर एसटीचा महापौर जो आहे तो मुंबईत बसेल आणि एसटीचंच असं नाही, माझं म्हणणं ओबीसी किंवा एसटी. इकडे ओपन जर तुम्ही आरक्षण टाकलंच नाही पाहिजे होतं, कारण मागच्या ओबीसी ओपनचं आरक्षण होतं. त्याच्यामुळे तुम्ही यावेळेला एसटी आणि ओबीसीचं आरक्षण टाकलं पाहिजे होतं. एसटी प्रवर्गातलं भारतीय जनता पार्टीकडे उमेदवारच नव्हते, ठाकरेंकडे 2 उमेदवार होते. महापौर ते काहीतरी असेल तर ठाकरेंकडे 2 होते का? तुम्ही 2च टाकले होते. नियमाप्रमाणे 3 टाकले पाहिजे. तुम्ही नियमावरती बोट ठेवताय, मग त्याप्रमाणे तुम्ही 3 एसटीचे आरक्षण टाकले पाहिजेत. मुंबईत 2च जर टाकले होते तर 2 निवडून, आता ठाकरे सेनेच्या नशिबाने त्यांचे 2 निवडून आले. तर तुम्ही एसटीचं आरक्षण टाकलं पाहिजे होतं, ओबीसी टाकलं पाहिजे होतं. ओपनचं रोटेशन चक्राकार पद्धती टाकण्याची आवश्यकताच नव्हती. वेगळ्या पद्धतीने आक्षेप घेणार आहे. नाही, येत आता शेवटी ऑब्जेक्शन घ्यायलाच लागेल. ठाकरे सेनेचं ऑब्जेक्शन घेतलेलाच आहे. तो ऑब्जेक्शन काय चुकीचं असं माझं काय मला वाटत नाही. परंतु ही सगळी जी सोडत पद्धती होती ही सेट होती का ही सगळी? मी तेच म्हणतो ना, जगलर पद्धतीचीच आहे ना. तुमच्याकडे एसटीचं ऑब्जेक्शन उमेदवार नाही म्हणून तुम्ही 3चा नियम दाखवता आणि तुम्ही परत ओपनचाच घेतले. धन्यवाद साहेब. सगळ्या निवडणुका आरक्षण सोडत सेट काय पुढे काय नाही, आता पाहू ना. आता लॉटरी पडलेली आहे. आम्ही इथे आहोत. पक्षप्रमुख मुंबईत आहेत. आता मुंबईत गेले पक्षप्रमुखांशी बोलून त्याप्रमाणे पुढची काय दिशा करायची. ठिकाणी देखील सोयीस्कररित्या आरक्षण सोडत झाले असं वाटतं का? फक्त मुंबई वगळता इतर ठिकाणी त्यांच्या सोयीनुसार झाले असं वाटतं? बघा, आरक्षण पद्धत टाकताना सगळ्यात चिठ्ठ्या टाकण्याची आवश्यकता होती. ती टाकलेली नाही. तुमच्या सोयीनुसार जर तुम्ही ते करणार असाल तर योग्य नाही. पण आता तुम्ही नियम पाळतच नाही. नियम कुठले पाळता? निवडणुका झाले, निकाल लागले, सगळ्या गोष्टी संपल्याच्या नंतरही आरक्षण सुरू. हा, ते त्याच्या माझं तेच म्हणणं आहे ना. त्याच्यानंतरही तुम्ही जर जगलरी करणार असेल तर माहिती नाही देवावरती कोण विश्वास ठेवू. आता ते तुम्ही समजा कुठल्या देवावर विश्वास ठेवा. हा, म्हणूनच म्हटलं देवावर कोण विश्वास ठेवेल. आता देवावरचा पण विश्वास उडायला लागलाय. तुम्ही नियमावली दाखवता, त्या नियमाप्रमाणे वागत आहे ना. मग 3चं आरक्षण टाकलं पाहिजे होतं एसटीचं. तुम्ही टाकलेलंच नाही. 2चं टाकलं. ते आमची चूक नाही. तुम्ही तुमच्या युडी डिपार्टमेंटला विचारा. सर, केडीएमसी मध्ये तुम्ही शिंदेच्या शिवसेनेला सकाळी सांगितलं घडी घडी किती त्या विषयावर बोलतो. नाही, परंतु तुम्ही सूचक विश्वासार्हता कुठेतरी कमी होते. मला असं वाटतं संजय राऊत साहेब आणि राज ठाकरे साहेबांची आत्ताच मिटिंग झालेली आहे. त्या मिटिंगमध्ये काय झालं त्याची मला कल्पना नाही, कारण मी गेल्यानंतर मला कळेल. पण तशा प्रकारचं कुठेही झालेलं नाही. परंतु राजकारणात काही होऊ शकतं असं सूचक वक्तव्य तुम्ही केलं. राजू पाटील जे आहेत ना, मला असं वाटतं की विचारलं नाही का अशा प्रकारे निर्णय? पहिली गोष्ट एक लक्षात घ्या, स्थानिक पातळीवरती आम्ही तशा प्रकारे प्रत्येक पक्ष स्थानिक पातळीवरती आपापल्या युत्या आघाड्या करायचा निर्णय घेतात. ज्याप्रमाणे चंद्रपूरला बीजेपी आणि काँग्रेस एकत्र आली, कोकणामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकत्र आली, काय त्याप्रमाणे ह्या लोकल निवडणूक होत असतात. परंतु
साहेबांना मला वाटत नाही माहिती असावी याची, त्यामुळे ते साहेब त्याच्यावरती परंतु बोलू. तुम्ही सकाळी एक सूचक वक्तव्य केलं की राजकारणात काही घडू शकतं. ती गोष्ट वेगळी आहे ना, ती काही घडू शकते ही गोष्ट वेगळी आहे. राजकारणात कोणाचा काय आपल्या शत्रू नसतो ना, ती गोष्ट वेगळी जरी असली तरी जगलेरी करणं शिकवलेलं नाही ना. तुम्ही जगलेरी करताय त्याचं काय, त्याच्यावरती बोला ना. राजू पाटलांना प्रेशर मध्ये आणलं जातं असं एक चर्चा आहे अंतर्गत. आता मला कल्पना नाही ती, ते राजू पाटलांना तुम्हाला विचारायला लागेल. श्रीकांत शिंदे